आणि थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय की पंतप्रधानांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन होतंय। विविध विकास कामांचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होते। ही थेट दृश्य आपण पाहतोय। पंतप्रधान मोदी यांच्यासोबत राज्यपाल रमेश बैस त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री त्याचबरोबर भाजप प्रदेशाध्यक्ष देखील यावेळी पाहायला मिळतात। सेतु कितना अहम है, कितनी इसकी विशेषताएं हैं, कितना उपयोगी है। ये देश का सबसे लंबा समुद्री पुल है। इसकी लंबाई के बारे में हम आपको बताएं, करीब करीब 22 किलोमीटर, 21.8 किलोमीटर। ये अटल बिहारी वाजपेयी सेवारी नवा, ये जो अटल सेतु है इसका पूरा नाम है। ये मुंबई प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पहुंचे हैं और वहां पर उन्होंने इस प्रसिद्ध अटल सेतु का उद्घाटन किया है। और सबसे बड़ी बात है कि ये जो करीब करीब 22 किलोमीटर है, 21.8 किलोमीटर, इसमें तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अटल सागरी सेतूचं उद्घाटन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवडी नावाशेवा अटल सागरी सेतूचं लोकार्पण करण्यात आले। त्यावेळीची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। भारतातील सगळ्यात लांब असा हा सागरी सेतू ज्याचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते। तर महायुती सरकारच्या काळात डिसेंबर 2016 मध्ये या सागरी सेतूचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तेच पार पडलेलं होतं आणि आता या सागरी सेतूचं लोकार्पण देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तेच केलं जात आहे। तत्कालीन मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा अत्यंत महत्त्वाकांक्षी असा हा प्रकल्प आणि या प्रकल्पाचं लोकार्पण आता पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते नुकताच पार पडलं आहे। 21.8 किलोमीटरचा भारतातला सगळ्यात लांब असा हा सागरी सेतू ज्याचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकताच झालेला आहे। याच मार्गावरून पंतप्रधान प्रवास देखील करणार आहेत। 20 मिनिटांचा हा सगळा प्रवास असणार आहे। विहंगम अशी दृश्य यावेळी पाहता येतील। प्रवासाचा वेळ वाचणार आहे। मुंबई बाहेर जाणाऱ्या, मुंबईमध्ये येणाऱ्या वाहनांसाठी, प्रवाशांसाठी सुखकर असा हा प्रवास। जसा नागपूर समृद्धी महामार्ग तशाच प्रकारे मुंबईसाठीचा असलेला हा समृद्धी महामार्ग 17,840 कोटी रुपयांपेक्षा अधिकचा खर्च करून या सागरी सेतूचं निर्मिती करण्यात आलेली आहे आणि हा पूल तब्बल 21.8 किलोमीटर इतक्या लांबीचा आहे आणि एकूण 6 मार्गिकांचा असा हा सागरी सेतू। तर मुंबई आणि नवी मुंबई ही दोन महत्त्वाची शहरं जवळ आणणारा हा सागरी मार्ग स्थापत्याचं देखील एक उत्तम असं उदाहरण आहे। 22 किलोमीटरचं अंतर अवघ्या 15 ते 20 मिनिटांमध्ये पार करता येणार आहे आणि ही थेट दृश्य आपण या सागरी सेतूवरची पाहतो। त्याचबरोबर याचं बांधकाम आणि एकूण जो परिसर आहे त्याची काही छायाचित्र या ठिकाणी ठेवण्यात आली आहेत। त्याची देखील माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली आहे। तर अटल सागरी सेतूवरची ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। ने उद्घाटन किया। तर अटल सागरी सेतूचं बांधकाम जसं ज्या प्रकारे झालं, टप्प्याटप्प्याने झालं, तर त्याची काही छायाचित्र इथे त्याची देखील पाहणी पंतप्रधानांनी केली। याची माहिती त्यांनी स्वतः या ठिकाणी घेतलेली आहे।